आजच्या चिंतनाकरिता आपण जी ओवी घेणार आहोत ती साधी सोपी आणि तुमच्या अजिबात या भागाला त्रास न देणारी, तुमच्या वरच्या मधल्याला अजिबात त्रास न देणारी हलकी फुलकी ओवी आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगू निश्चित जाण तू माझा. कोणी कोणास म्हटले, हू सेड टू हुम, कोणी कोणास म्हटले, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हटले काय, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आपल्याला जे जे आता दृकदृश्य विवेक या ग्रंथाची थिअरॉटिकल स्टडी आपला झाला, म्हणजे थिअरी आपण अभ्यास केली. आता प्रॅक्टिकल या ओवीत आहे की जे जे दिसतं ते सर्व काय आहे, मिथ्या आहे, आणि ते ज्याच्यावर आधारित आहे ते दृश्य काय, ते काय आहे, सत्य आहे. हा दृकदृश्य विवेकचा आहे. व जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत. त्या दृकदृश्य विवेकाच्या विषयाला धरूनच आपण पुढे जात असताना आपल्याला ज्या ज्या गोष्टी भेटणार आहेत त्याच्यामध्ये आपण भगवंत पाहायचा आहे. त्याची सुरुवात आपल्यापासून करू. पहिलंच मी स्वतःला भगवंत मानतो का मानत नाही? कारण आमच्याकडे 3 गोष्टी आपण काय करतो, आपल्याबद्दल विचार करत असतो. आपण स्वतःला भगवंत मानण्यास तयार नसतो, कारण आपण स्वतःबद्दल 3 वेगळे विचार करत असतो. पहिला विचार काय असतो, मी पामर आहे, मी काय आहे, अज्ञानी आहे, मी प्रमादी म्हणजे काय, चुका करणारा आहे, मी म्हणजे अशा रीतीनं मी फारसा काही चांगला नाही. अशी आपल्या स्वतःमध्ये काय असते, एक न्यूनत्वाची भावना, न्यूनगंडाची भावना असते. आणि तो न्यूनगंड, ज्याला आपण इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असं इंग्रजीमध्ये म्हणतो, त्या न्यूनगंडामुळे मी जे जे भेटे भूत त्यामधला स्वतःमधला भगवंत मान्य करण्या इतपत स्वतःला काय समजत नाही, पात्र समजत नाही. स्वतःला पापी समजतो, स्वतःला काय करतो, दूषण देत राहतो. आणि मग परमपूज्य डॉक्टर काकांचं एक वाक्य आहे, सारखं सारखं स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करायचं नाही. स्वतःला सारखं सारखं आपण जर दूषण देत राहिलो तर मग आपला साधनेचा स्तर सुधारण्याची शक्यता कमी आहे. ते काय आम्हाला जमतच नाही, अशा पद्धतीची धारणा होते. म्हणजे स्वतःला कमी लेखल्यामुळं सुद्धा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत स्वतःपासून आम्ही सुरू करू शकत नाही. दुसरा एक भाग आहे तो म्हणजे नकारात्मक हे सुपिरियॉरिटी असते. म्हणजे नकारात्मक अहंगंड एक असतो, मी देव मानित नाही, मी परमार्थ मानित नाही, मी शास्त्र काही मानित नाही, असे म्हणणारे काही लोक असतात. आमच्याकडे सुद्धा अध्यात्माच्या अभ्यासामध्ये अगदी ज्ञानाच्या पातळीवरचा चिंतन करणारे लोक सुद्धा भगवंताच्या अस्तित्वावर चर्चा सुद्धा करीत नाहीत. म्हणून काही वेळेला प्रश्न कसा पडतो, भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला योगी करायचं होतं का? भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला तपस्वी करायचं होतं का? भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला ज्ञानी करायचं होतं का? ज्ञानयोगी करायचं होतं का? म्हणजे गीता सांगण्याचा उद्देश श्रीकृष्णांचा अर्जुनाकडे असणारा आणि आपण सगळे अभ्यास करत असणारा यामध्ये कुठेतरी फारकत सुद्धा येत राहते. त्या वेळच्या कर्माकरिता सिद्ध करण्याकरिता गीतेचा उपदेश आहे. मग मला मानव देह प्राप्त झालेला असेल तर मुक्तीचं कर्म साधण्याकरता मी त्या संदेशाचा काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. अशा रीतीने जी चर्चा होत असताना भगवंताच्या अस्तित्वाबद्दल किंवा भगवंताबद्दल काही वेळेला दुर्लक्षानंच लक्ष दिलं जात नाही. किंबहुना काही नास्तिक जे लोक आहेत ते तर अजिबातच भगवंताचं अस्तित्व मानत नाहीत. त्यामुळे जे भगवंताचं बाहेर अस्तित्व मानणार नाहीत ते आपल्या अंतरंगी सुद्धा मानण्याची शक्यता नाही आणि दुसऱ्याकडे तर मानण्याची शक्यता नाही. म्हणजे तो कसा आहे, नकारात्मक अहमगंड. आणि एक सकारात्मक अहमगंड आहे. सकारात्मक अहमगंड कोणता आहे, मी इतक्या ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, मी इतकी प्रवचनं केलेली आहे, माझं इतकं लेखन झालेलं आहे, मी इतक्या ठिकाणी प्रवास केलेला आहे,
इतके माझे शिष्य आहेत, त्यामुळे जे सर्वत्र सदा सम हे मला लागू. जे सर्वत्र सदा सम, यामध्ये ज्ञानी आणि अज्ञानी एकाच पातळीवरती येणार. परमपूज्य डॉक्टर काकांनी खूप चांगली त्याच्याबद्दल विश्लेषण केलेलं आहे की काही वेळेला नम्रतेच्या बुरख्याखाली अज्ञानी माणूस दडून जातो आणि नम्रतेच्या बुरख्याखाली एखादा ज्ञानी माणूस सुद्धा काय राहतो, लपून राहतो. तो भाग वेगळा. म्हणजे काही वेळेला आपल्या अभ्यासामुळे सुद्धा अहंगंड तयार होतो आणि मग त्यामुळं जे सर्वत्र सदा सम ते तत्व, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, या न्यायानं आपण अभ्यास करायला तयार होत नाही. स्वतःमध्ये आपल्याला भगवंत मानण्यामधले या अडचणी आहेत. दुसरं, आपले जे जवळचे नातेवाईक आहेत, उदाहरणार्थ पती आणि पत्नी. आपण दीर्घकाळ अभ्यास करतो आहोत. किती पती आणि किती पत्नी एकमेकांना आपले भगवंताच्या रूपामध्ये पाहतात, याचं उत्तर शोधायला गेलं तर ज्याची त्याने ती काय करावी, मूल्यमापन करावं. पती पत्नी, आई वडील, मुलगा मुलगी, सासू सून यांच्यामध्ये एकमेकांमध्ये भगवंत मानण्याची प्रक्रिया आपण समजून घेतो, पण ती समजून घेत असताना अंमलात आणू शकतो का आणू शकत नाही. इथं जरी ऐकलं तरी अंमलात आणू शकत नाही. याचं कारण असं की आपल्या अपेक्षेप्रमाणे समोरची व्यक्ती जर वर्तन करीत नसेल तर आपण भगवंतच काय त्या नात्याला सुद्धा रिस्पेक्ट द्यायला, मान्यता द्यायला तयार नसतो. नात्यांना सुद्धा रिस्पेक्ट द्या. माझा मुलगा माझा ऐकत नाही, माझी मुलगी माझा ऐकत नाही, मी मुलगी मानतच नाही किंवा मी मुलगा मानतच नाही, असं ज्या वेळेला आमच्या व्यावहारिक पातळीवरती आमच्या स्थित्या झालेल्या असतात, तेव्हा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, या प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनला काय होईल, अडचण निर्माण होईल. मग ह्या अडचणी जेव्हा निर्माण होतात, मग पुढची अडचण आहे तो म्हणजे आपला मित्र परिवार. जिथं मी नोकरी करतो तो माझा बॉस आहे, त्या बॉसला मी भगवंत मानावं का मानू नये. माझ्या खाली शिपाई काम करत आहे, मग मी त्याला भगवंत मानावा की मानू नये. कारण तुकोबारायांचा अभंग आहे काय, दया करणे जे पुत्राशी ते दास आणि दासी. कुठं, अभंगात. प्रात्यक्षिकामध्ये आपल्याला ते करता येते का, आम्ही ह्या गोष्टी करून पाहिल्यात का. जे दृकदृश्य विवेकाचा अभ्यास केल्यानंतर आता प्रात्यक्षिक रूपाची जी साधना आपल्याला करायची आहे त्याकरिता ही ओवी आपण विचारात घेतो आहोत की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आतापर्यंत मी स्वतःचा दृश्य पाहिलं. माझं स्वतःचं दृश्य काय आहे, माझ्यातला स्वतःचा पामरपणा किंवा माझ्यातला स्वतःचा अधिकारपणा. माझ्या नातेवाईकात मी दृश्य काय पाहिलं, माझ्या नातेवाईकांमध्ये दृश्य काय पाहिलं, तो माझ्याशी असं वागतो, ते माझ्याशी असं वागतात, त्यांच्याकडून मला असा त्रास होतो, हे बरोबर असतील तर जरा मला बरं वाटतं, यांच्याकडून मला अशी अडचण आहे, यांच्याकडून मला असा उपद्रव होतो. त्यामुळे मी त्यांच्यामध्ये भगवंत पाहण्यासाठी माझ्याकडे त्यांच्याबद्दल असा कोणताच दृष्टिकोनच तयार होत नाही. मित्रपरिवारामध्ये तसंच आहे. काही मित्र आपल्याला आपल्यासमोर आपली मित्र म्हणून चांगलीच खुशामत करतात आणि आपल्या पाठीमागे तीही चांगलीच खुशामत करतात उलट्या अर्थानं, आणि ती आपल्याला समजली की मग त्या मित्राबद्दलचा सुद्धा आपल्याला काय होतो, आदर कमी होतो. आणि मग अशा रीतीनं या सगळ्या प्रापंचिक संदर्भाने जेव्हा आपण स्वतःपासून ते आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा सगळा आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचा वावर जेव्हा पाहतो, तेव्हा त्यांच्यामध्ये जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण तू माझा, हे मी कसं बसवायचं आहे आणि हे मला बसवता येईल का, हे मला बसवता येईल का, हा आधी विचार करणं गरजेचं आहे. बरं, हे सगळे आता आपल्या अनुकूल लोकांची चर्चा झाली. आता शत्रू पक्षामधले लोक आहेत, मग त्यांच्याकडे जे जे भेटे भूत, समजा माझ्याकडे समोरूनच शत्रू आला तर मी त्याच्याकडे भगवंत म्हणून कसं पाहायचं आहे. मग तुकोबारायांचा एक अभंग भक्तीला येतो काय, विंचू सर्प नारायण
परी त्याचे दर्शन घ्यावे दुर्न एक मार्ग झाला. पण आधी आपल्याकडे धारणा तयार होणं गरजेचं आहे की आता जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, ही ओवी दृकदृश्य विवेकाची काय आहे, साधन ओवी म्हणून आता आपल्याला आजपासून अंमलात आणायची आहे. त्यामुळे समोर जेव्हा एखादी व्यक्ती येईल, समोर एखादी जेव्हा घटक येईल, तेव्हा मला त्याच्यातला भगवंत पाहायचा आहे. आता उदाहरणार्थ हा माईकच माझ्या समोर आहे आणि आता मी जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, मी कोणत्या न्यायानं याच्याकडे पाहायचा आहे, याच्यातला भगवंत मी कसा पाहायचा आहे. त्याकरिता आपल्याला काय करावं लागेल, 3 आपल्याला हे पाहावे लागतील. काय 3 पाहावे लागतील, 3 प्रकारच्या सत्तांचा विचार आपल्याला पाहावा लागेल. 3 प्रकारच्या सत्तांमध्ये पहिली सत्ता आहे ती म्हणजेच व्यावहारिक सत्ता, दुसरी सत्ता आहे प्रातिभासिक सत्ता आणि तिसरी सत्ता आहे पारमार्थिक सत्ता. आता हा जो माईक आहे, व्यावहारिक सत्तेमध्ये याचं काम काय आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे व्यावहारिक सत्तेमधलं काम आहे. आणि जेव्हा या माईकचं मी असं बटन बंद करेन तेव्हा काय झालं, बटन बंद केल्यानंतर काय झालं, माझा आवाज तुमच्यापर्यंत यायचा थांबला. म्हणजेच या माईकचं प्रातिभासिक काम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सुरू आहे, थांबलं की त्याची प्रातिभासिक सत्ता आहे. आणि पारमार्थिक सत्ता कुठे आहे की हा लोखंड या धातूपासून बनवलेला आहे, तो धातू पृथ्वीपासून मिळतो, पृथ्वी पंचमहाभूतापासून बनलेली आहे आणि पंचमहाभूत त्या मूळ तत्वापासून आलेले आहेत. म्हणजे ते मूळ तत्व याच्यामध्ये काय आहे, विराजमान आहे. अशा रीतीने हा माईक काय आहे, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा सुद्धा माझा आता काय झाला, भगवंतच झाला. एका उदाहरणावरून आपण आता सत्ता पाहतोय. मग व्यावहारिक सत्ता ज्या आहेत त्या व्यावहारिक सत्तेमध्ये माझ्या हाताखाली काम करणारा माझा जो खालचा शिपाई आहे तो व्यावहारिक सत्तेमध्ये तो काय असेल, शिपाई असेल. त्याच्यानंतर जेव्हा तो बाजारामध्ये मला भेटेल, तो तिकडून यायला लागलेला आहे आणि मी तिकडून निघालेलो आहे आणि तो समोरून येतोय, मला कळतंय की तो माझ्या ऑफिस मधला काय आहे, शिपाई आहे. पण आता मी त्याला शिपाई म्हणून माझी पिशवी उचलून घेऊन चल असं म्हणू शकतो काय, असं म्हणू शकत नाही. ऑफिसमध्ये तो माझा शिपाई आहे, मार्केटमध्ये भेटल्यानंतर मात्र तो माझा शिपाई नाही, प्रातिभासिक. पण त्याच्यामध्येही जे चैतन्य आहे तेच माझ्यामध्ये आहे, जे सर्वत्र सदा सम, तो त्याही चैतन्यानं प्रेरित आहे, मीही त्या चैतन्याने प्रेरित आहे. पारमार्थिक सत्तेमध्ये तिथं काय होईल, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. मग यामध्ये आपण काय दुर्लक्ष केलं, त्याचं शिपाई असणं दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर तो आता समोरून मार्केटमध्ये काहीतरी घ्यायला आलेला आहे तेही दुर्लक्ष केलं, कारण तो तिकडून येत असताना माझ्याकडे पाहत नाही. का पाहत नाही, तर आता साहेब मला काय सांगतील, काम सांगतील, ऑफिसातलं माझं शिपाई पण लक्षात ठेवून, म्हणून तो मान वळून तिकडून निघालेला आहे. त्यावेळेला आता तो असं करतोय ते ठीक आहे, आपण ते स्वीकारूया. पण त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकच चैतन्य आहे, त्यामुळं त्या चैतन्याला माझं काय असेल, नमन असेल. इतकं आपल्याला स्वतःला काय करावं लागेल, दृक दृश्य विवेकाप्रमाणे स्वतःला धारणा आत मनवावी लागेल. जे समोर येईल ते, हे घड्याळ समोर आलं, याचं आता व्यावहारिक काम काय आहे, व्यावहारिक काम वेळ दाखवणे आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला सेल संपला, आता त्याचं काम थांबलं, प्रातिभासिकवर आलं आणि ते कशापासून बनलेलं आहे, पुन्हा धातूपासून बनलेलं आहे, म्हणजेच पंचमहाभूतापासून बनलेला आहे, म्हणजेच त्या तत्वापासून आलेला आहे. असा जो निराश करत जायचा आहे की ज्याला आपण काय म्हणतो, सार विवेक करत जात काय करायचं आहे, या सत्तांचा विचार करायचा आहे. व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता आणि कशाचं चिंतन चाललंय आपलं, की पारमार्थिक सत्तेचं चिंतन चाललंय.
काय होते, बऱ्याच वेळेला व्यावहारिक सत्तेमध्ये पती पत्नी असतात. व्यावहारिक सत्तेमध्ये पती पत्नींचं वर्तन हे बऱ्याच वेळेला काय होत असतं, एकमेकांचे कुठल्याही पुरुषाचं मूल्यमापन तपासायचं असेल तर कुणाला जाऊन विचारा, कुणाला जाऊन भेटा, त्याच्या पत्नीला जाऊन भेटा, त्या सांगतात बरोबर त्याचं मूल्यमापन काय आहे ते. आपणच पसंत करून आणलेल्या पत्नीला किंवा आपणच पसंत करून आणलेल्या सुनेबरोबर आमचं पटू शकत नाही. मग चुकलं कुठे? चुकलं कुठे? म्हणजे जर आपण व्यवहारामधला भाग सुखरूप करून घ्यायचा असेल तरी सुद्धा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत ही जर ओवी व्यवस्थित पचवून घेऊन जर आपण प्रपंच करायला लागलो तर कदाचित भगवंत नाही भेटेल, पण प्रपंचात मात्र आपण सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रपंचात सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण सांगतो. मग आपण जेव्हा आपल्याला आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये राग येतो कुणाचा तरी, त्यावेळेला जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत या न्यायानं त्या रागाला कशा संस्कारित पद्धतीने व्यक्त करणार. कारण जेव्हा आपण रागावतो, जेव्हा आपण आपला शब्द असे वेगाने यायला सुरुवात होतात, तेव्हा आपली स्थिती बिघडलेली असते. तेव्हा आपली काय झालेली असते? स्थिती बिघडलेली असते. आणि मग ज्ञानेश्वर माऊलीने एका ठिकाणी काय सांगितलेलं आहे की अर्जुना समत्व चित्ताचे हे सार जाण योगाचे, जिथे मन आणि बुद्धीचे ऐक्यात. बरोबर. मग आपल्याला जेव्हा राग येतो तेव्हा आपलं समत्व टिकलं की हरवलं? टिकलं की हरवलं? पारमार्थिक अभ्यास मुक्ती मिळवण्यासाठी आपण नंतर करू, पण प्रपंचामधल्या आपल्या ज्या काही धसमुसळेपणे चालू असतात किंवा प्रपंचामध्ये आपल्या ज्या काही सारख्या अशा समत्व हलवणाऱ्या गोष्टी घडत असतात, त्या समत्व हलवणाऱ्या गोष्टींना तरी स्थिर करण्याकरिता जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणतो माझा या ओवीचा अभ्यास करावा की करू नये? करावा की करू नये? कारण आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती किती प्रकारचे लोक भेटतात, किती किती प्रकारचे लोक भेटतात. आणि अलीकडचा काळ तर असा आहे की बहुधा घरांमध्ये मुलगाही नोकरी करते, मुलगाही नोकरी करतो, सूनही नोकरी करत असते, आणि नातू आणि सासूबाई आणि सासरे हे घरी असतात. आणि अलीकडच्या सुनांनी खूप चांगला शब्द शोधून काढलेला आहे, सांस्कृतिक सृजनात्मक शब्द आहे तो आई. कुणाला म्हणायचं? आई कुणाला म्हणायचं? सासूबाईंना. आणि मग त्या नोकरीला असणाऱ्या त्या सुनबाई त्या अशा सृजनात्मक प्रतिष्ठित सासूबाईंना सांगतात, आई हे अंघोळीला गेलेत, मी बंड्याला शाळेला पोचवायला निघालेले आहे, तोपर्यंत गॅसवर दूध ठेवलंय त्याच्याकडे लक्ष द्या. कोण कुणाला सांगताय? आईंना सुनबाई सांगतायत, मी बंड्याला शाळेला पोचवायला निघालेला आहे, हे अंघोळीला गेलेले आहेत, मी गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आणि त्याच्या अगोदर निवडायला भाजीची पेंडी समोर टाकलेली असते ते वेगळंच. मग त्या आई ज्या आहेत त्या भाजीची पेंडीही निवडत आहेत, गॅसकडेही बघत आहेत. सुनबाई बंड्याला घेऊन दरवाजाच्या दारात उभ्या राहिलेल्या आहेत. दार उघडल्यावर त्यांना असं दिसलं की समोर पेपर पडलेला आहे, तेव्हा त्या काय म्हणतात परत, आई पेपरही तेवढा आत घ्या. तो पेपरही तेवढा काय झाला? आत घ्या. मी बंड्याला पोचवायला निघालेले, मी बंड्याला पोचवायला निघालेला आहे. अशा वेळेला त्या सासूबाईंनी नक्कीच अभ्यास केलेला असला पाहिजे. जे जे भेटे ते ते मानिजे, नाहीतर त्यांना जगणंच मुश्किल होईल. त्यांना काय होईल? काय होतं, आपण जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत या सारणीचा वापर
या सारणीचा वापर 2-3 प्रकारच्या चिंतनानं करायचा. कशा करता करायचा की ज्यांचं आणि आपलं अजिबात पटणं शक्यच नाही, ज्यांचं आणि आपलं अजिबात पटणं शक्यच नाही त्यांना म्हणायचं व्यावहारिक सत्तेमध्ये तो माझा शत्रू आहे, पण आध्यात्मिक सत्तेमध्ये तो माझा काय आहे, तो माझा काय आहे, माझाच घटक आहे. तो आणि मी एकच आहोत, तो आणि मी एकच आहोत. इतकी जेव्हा माझी मशागत होईल, मशागत म्हटलंय हा शब्द, इतकी माझी जेव्हा मशागत होईल. कोणाची मशागत करायची आता, कुणाची मशागत करायची, मन बुद्धी चित्त आणि अहंकाराची मशागत करायची. कारण आमचं कसं आहे, मन आणि विक्षेप या 2 गोष्टींनी जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत आचरणात आणण्यास खूपच अवघड आहे. म्हणजे मलाही ते फारसं अजून काही जमलेलं नाही, म्हणजे आपलं कबूल करायला काय हरकत नाही. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत समोरून आपल्याला जेव्हा आपल्याच घरामध्ये आबीच विकत आणलेलं दूध टंडकण उडी मारून एखादं मांजर पित असतं, त्यावेळेला त्या मांजराला काय करावं लागतं, काठीचा प्रसाद द्यावा लागतोच. त्यावेळेला जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत म्हणून ती काठी काय मागं घेऊन चालणार नाही. म्हणून हा विचार कोणता मांडला, 3 सत्तांचा विचार मांडला. व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्तेमध्ये सर्व माफ, प्रातिभासिक सत्तेमध्ये थोड्या वेळापुरता, आणि व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहार हा काय केला पाहिजे, जसा आहे तसा सांभाळलाच पाहिजे. प्रातिभासिक सत्तेचे एक उदाहरण तुमचं आमचं नित्याच आहे. जोपर्यंत आपण अध्यात्माचा तुकोबरायचं का मग काय, क्षणोक्षणी करा हा विचार, करावया पार भवसिंधू. तसं क्षणोक्षणी हा एक विचार करावा. कोणता विचार करावा, जो आता सत्तांचा विचार चालू आहे तो. एका लग्न समारंभामध्ये माझंच उदाहरण सांगतो. मला जे ट्रीटमेंट देतात ते डॉक्टर त्याही लग्न समारंभात आले होते आणि मीही आलो होतो. झालं, लग्न समारंभामध्ये मला ट्रीटमेंट देणारे डॉक्टर आलेले आहेत असं मला समजल्याबरोबर मी काय केलं, हळूहळू सरकत 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 त्यांच्यापर्यंत गेलो. ही आपली खासियत असते ना, आपलं काही साध्य करायचं असेल तर आपण कशा पावलं उचलतो तसं मी सरकत सरकत त्यांच्यापर्यंत गेलो आणि त्यांना मी ट्रीटमेंट व्यवस्थित घेतोय, पण पुन्हा होणाऱ्या तक्रारी सांगायला, मला आता असा त्रास व्हायला लागलाय, तसा त्रास व्हायला लागलाय, असं व्हायला लागलाय. तिकडं तर अक्षता चालू आहेत, काय तिकडं गंगा सिंधू सरस्वती कावेरी यमुना ते सगळं ते चालू आहे, अक्षता टाकायचं काम चालू आहे. आणि इकडं मी कुणाशी काय बोलतो आहे, त्या डॉक्टरांशी बोलतोय की मला अशा अशा काय माझ्या तक्रार सांगायला. तेही ऐकून घेत आहेत आणि ते काय म्हणतात, तुम्ही दवाखान्यामध्ये या, आपण त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा बघू. मग आता त्या घटनेच्या प्रसंगामध्ये, त्या लग्न समारंभामध्ये आम्ही अतिथी आहोत की डॉक्टर आणि पेशंट आहोत, अतिथी आहोत की डॉक्टर आणि पेशंट आहोत, हा सत्ता विचार महत्वाचा. तिथं प्रातिभासिक स्वरूपात आपण काय आहोत, अतिथी आहोत. तिथं आता व्यावहारिक सत्ता वापरायची नाही. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित. यामध्ये ह्या त्या 3 सत्ता ज्या आहेत, व्यावहारिक सत्ता कुठपर्यंत चालवायची, प्रातिभासिक सत्ता कुठपर्यंत चालवायची आणि पारमार्थिक सत्ता कुठपर्यंत पसरवायची, याचं चिंतन जेव्हा आपण करू आणि ते आपल्या आचरणामध्ये जेव्हा बसू, तेव्हा मग आपल्याला कुठेतरी थोडं 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 जमायला लागेल. काय जमायला लागेल, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आणि मग हे जमायला लागल्यानंतर मग काय म्हणायचं, तो आमचा भक्तियोगो आहे. एक साधन आपल्याला सांगून ठेवलंय ज्ञानेश्वर माऊलींनी की समोर जो जो घटक आपल्याला समोर दिसतो त्या घटकाला या साच्यातून पहा. व्यावहारिकता काय आहे, पारमार्थिकता काय आहे आणि प्रातिभासिकता काय आहे. व्यवहार पाहिला नाही तर काय होईल,
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, यामध्ये आपण व्यावहारिक दृष्टिकोनच सांभाळला नाही तर काय होईल? आपण बुडाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपण बुडालो की काय होईल? आपला प्रपंच नीट नेटका होणार नाही. आणि मग समर्थांचं वचन आहे, आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्था घ्यावे विवेका. मग विवेकामध्ये काय करायचं आहे? व्यावहारिक सत्ता ही काटेकोरपणे व्यवहारात पाळलीच पाहिजे. मी जिथं काम करतो आहे तिथले पैसे मी घेतलेच पाहिजे. जिथं मी काम करतो आहे तिथल्या पदापर्यंत मी तिथं असणार आहे. तिथून मी खाली उतरलो की पुन्हा मी काय आहे, त्या पदाचा कुठल्याही वापर इतरत्र करता कामा नये. म्हणजे तो एक प्रातिभासिक स्वरूपापर्यंत येईल. अशा पद्धतीनं जेव्हा आपण जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, उदाहरणार्थ सकाळी चहा पिताना सुद्धा, आता चहात भगवंत पाहावा की पाहू नये? चहात भगवंत पाहावा की पाहू नये? आम्ही चहात भगवंत पाहत नाही. काय पाहतो? साखर जास्त झाली की कमी झाली, पूड जास्त झाली की कमी झाली, कमी उकळला की जास्त उकळला, की करपलेलाच दिला. आता त्याच्यात भगवंत कसा पाहायचा? चहात भगवंत कसा पाहायचा? चहात काय आहे? पूड आहे. पूड कशापासून आलेली आहे? चहाच्या वनस्पतीपासून आलेली आहे. वनस्पती कुठं आहे? पृथ्वीवरती उगवलेली आहे. वनस्पती कशावर बनलेली आहे? पृथ्वी आप तेजवायू आज प्राणी आकाश, म्हणजे ते कशापासून बनलेले आहे? पुन्हा त्या तत्वापासूनच ते आलेले आहे. म्हणजे मी चहा पितोय म्हणजे त्याच तत्वाचा काय करतोय? अनुभव घेतोय. म्हणजे चहामध्ये भगवंत आहे की नाही? चहामध्ये भगवंत आहे की नाही? मग व्यावहारिक सत्तेमध्ये चहा अतिगोड किंवा सप्पक असेल, किंवा करपलेलाच असेल, किंवा ज्यादा 2 चमचे पावडर टाकलेला असेल. पण पारमार्थिक सत्तेमध्ये मात्र तो काय असेल? भगवंतच असेल. मग असं आता उद्यापासून सकाळी चहा पिताना भगवंत पाहायचा की व्यावहारिक पाहायचं? दोन्हीही पाहावं लागेल. व्यावहारिक पाहिलं नाही तर कसला चहा प्यावा लागेल. व्यावहारिक पाहिलं नाही तर कसला चहा प्यावा लागेल. आणि करणाऱ्यांना उभाच राहील. आता काय, चहातच भगवंत यांना पाहायचं आहे, त्यामुळे मी कसाही केला तरी चालेल अशी मुभा मिळण्याची शक्यता आहे. पण तसं न मानता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपल्या त्याला आता कम अक्रॉस आपल्या आडव्या येतात. आता काय कम अक्रॉसला काय? बरं ठीक आहे, आपल्याला ज्या दिसतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये भगवंत पाहत असताना हे 3 तरी क्रायटेरिया, हे 3 तरी निकष लावता येतील. एक निकष कोणता? व्यावहारिक सत्तेचा. दुसरा निकष कोणता? प्रातिभासिक सत्तेचा. प्रातिभासिक सत्तेचा निकष महिलांच्याकडे खूप आहे. सकाळी रात्री झोपताना काय केलं जातंय? ड्रेसिंग टेबलला टिकली लावली जाते आणि मग सकाळी उठल्यानंतर तसंच कामांची गडबड चालू राहते. मग त्यामुळं सौभाग्य कसं राहतंय? ते प्रातिभासिकच राहतंय. असं सुद्धा शोधायला हरकत नाही. प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता म्हणून काय? सौभाग्य हरवलं काय? टिकली लावायची विसरली म्हणून ते दिवंगत झाले काय? ते दिवंगत काय झालेले नसतात. म्हणजे असं काही गोष्टी जर असं बसवत गेलं ना की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणतो माझा. बरोबर. आता ही अशा पद्धतीनं आपण आपल्या अवतीभोवती भगवंत पाहायला सुरुवात केल्यानंतर ह्याचं फळ काय? याचं फळ आपल्याला 4 कृपांच्या रूपाने प्राप्त होतं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत या ओवीचा साधन रूपानं जेव्हा आपण वापर करायला सुरू करू, अवतीभोवती त्या पद्धतीनं आपण वावरायला सुरू करू, अवतीभोवतीच्या घटकांकडे त्या दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही पाहायला सुरू करू, तेव्हा आपल्याला 4 कृपांचा लाभ होईल. 4 कृपांचा लाभ होईल. आता कृपांचा लाभ होईल म्हटल्यानंतर तरी झोपलेल्याने जागा व्हावं. कृपांचा लाभ होईल म्हटल्यानंतर तरी झोपलेल्याने जागा व्हावं. बरोबर ना? कारण आता इतकं प्रवचन ऐकून आता झोपायचीच वेळ आली असू दे. तर पहिली कृपा अशा पद्धतीची भक्ती केल्यानंतर होईल ईश कृपा. ईश कृपा म्हणजे काय? की आपण
अवतीभोवती भगवंत पाहायला सुरुवात केल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अनुकूल व्हायला लागतील. बऱ्याचशा गोष्टी अनुकूल होणे म्हणजेच ईशकृपा होणे. आम्ही अवतीभोवती भगवंत न पाहता नुसताच व्यवहार पाहायला लागलो तर मग आपल्यालाही तशाच पद्धतीचं काय टिट फॉर टॅट अशी एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, जशास तसे. जशास तसे या न्यायाप्रमाणे आम्ही अवतीभोवतीच्या लोकांमध्ये भगवंत पाहून त्यांच्याशी सौदार्यानं वागायला लागलो की प्रपंचामध्ये आपल्याला सौदार्यानं दुसरे लोक वागू देतील, वागवतील. जेव्हा आपल्याला अवतीभोवतीचे लोक सौदार्यानं वागवायला लागतील तेव्हा आपल्याला ईशकृपा व्हायला लागली असं समजायला काय हरकत नाही. आणि आपोआपच आपला ओढा सत्संगाकडे वाढायला लागेल. कारण कशाच्या आधारानं आपल्याला तो सौदार्य मिळत आहे? जे जे भेटे भूत जे ते मानिजे भगवंत या तत्वज्ञानामुळे मला तो सौदार्य मिळत आहे. म्हणून माझा सत्संगाकडे ओढा वाढायला लागेल, मला सत्संग करावा असं वाटायला लागेल, प्रवचनं ऐकायला जावी अशी वाटायला लागेल, प्रवचन ऐकताना जागं राहून प्रवचन ऐकावं असं वाटायला लागेल. तिथं डुलक्या अजिबात येणार नाहीत ही ईश्वर कृपा. प्रवचन ऐकत असताना डुलकी येणार नाही ही काय म्हणायची? ईश्वर कृपा. ही ईश्वर कृपा हा पहिला लाभ होईल. दुसरा मग ईश्वर कृपा झाली की काय होतं की सत्संग मिळू लागला, ग्रंथांचं वाचन करावं असं वाटू लागलं, श्रवण करावं असं वाटू लागलं. आणि मग असं करता करता त्या सत्संगामधून त्या श्रवणामधून त्या सगळ्या ह्याच्यातून जात असताना सद्गुरूंची भेट होणे आणि सद्गुरू भेटणे त्यामध्ये दुसरी कृपा होते ती म्हणजे गुरुकृपा. जे जे भेटेभूत ते मानिजे भगवंत याचे लाभ आपण पाहतोय. त्यातला पहिला लाभ कोणता पाहिला? ईश्वर कृपा. दुसरा लाभ कोणता पाहतोय? गुरुकृपा. गुरुकृपा होईल म्हणजेच काय की या माध्यमात आल्यानंतर आपल्याला सद्गुरूंची भेट होईल. या माध्यमातच आलं नाही तर होणार नाही. मग सद्गुरूंची कृपा होईल म्हणजे काय की या माध्यमात आल्यानंतर जे काही प्रवचनकार सांगतात, जे कीर्तनकार काही सांगतात, आपण जे काय वाचतो आणि आपण जे काय श्रवण केलेलं आहे, आपण जे काय ग्रहण केलेलं आहे ते चूक किंवा बरोबर, मी करतो ती साधना योग्य की अयोग्य, मी साधना कशी करावी या पद्धतीनं आपल्याला जे मार्गदर्शन देतात ते मार्गदर्शक सद्गुरू आपल्याला भेटतात. की जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत या साधनेचा तो एक काय आहे? लाभ आहे. आणि मग मला साधना कशी करावी ते समजत नाही, मी पहिल्यांदा कोणता ग्रंथ वाचायला घ्यावा ते लक्षात येत नाही, मी कोणत्या मी अनुग्रह घ्यावा की घेऊ नये हे काही मला लक्षात येत नाही. अशा ज्या आपल्या या मार्गामध्ये समस्या निर्माण होतात किंवा प्रश्नचिन्ह निर्माण होतात त्याची उत्तरं देणाऱ्या व्यक्तिमत्वाची आणि आपली भेट होते. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजेच सद्गुरू. आणि मग ते काय करतात? अधिकार तैसा करू उपदेश. आपण ज्या स्तरावर आहे त्या स्तरापासून आपल्याला अधिक उन्नत स्तरावर नेण्याकरिता आपल्याला ते वाचन कोणतं करावं, साधना कोणती करावी, आपण साधना करत असताना ती योग्य करतो की अयोग्य करतो हे आपण काय करू आपल्याला त्या सद्गुरूंच्याकडून मार्गदर्शन मिळतं, आपल्या शंकांचं निरसन होतं आणि मग आपला साधना मार्ग अधिक सुगम होतो. ही एक सद्गुरू कृपेची एक बाजू आहे. आणि सतत सद्गुरूंच्या कृपेमुळे आपल्याला काय होतं? अधिकाधिक काही गोष्टी समजू लागतात. तिसरी कृपा आपल्याला प्राप्त होते ती म्हणजे शास्त्र कृपा. शास्त्र कृपा म्हणजे काय? काही काही वेळेला आपण पूर्वीपासून आता आहे का अनुग्रह घेण्यापूर्वी आपण देवाला नमस्कार करत होतो की नव्हतो? अनुग्रह घेण्यापूर्वी आपण देवाला नमस्कार करत होतो की नव्हतो? होतो. आपण रामरक्षा म्हणत होतो की नव्हतो? म्हणत होतो. काहीतरी देवाचं करत होतो की नव्हतो? करत होतो. गणपती बसवत होतं का नव्हतो? होतो. म्हणजे आपण जन्माला आल्यापासून समजायला लागल्यापासून आपल्याला आपल्या कुटुंबाने काही धार्मिक संस्कार दिलेले आहेत किंवा नसतात, असतात किंवा नसतात, असतात. मग अनुग्रहानंतर काय बदल झाला पाहिजे?
अनुग्रहापूर्वी सुद्धा मी आस्तिकच आहे, अनुग्रहापूर्वी सुद्धा मी देवांची पूजा करतोय, अनुग्रहापूर्वी सुद्धा मी काही वाचन करत होतो, अनुग्रहापूर्वी सुद्धा मी काही कुलाचारा पद्धतीनं साधना करत होतो. मग अनुग्रह झाल्यानंतर माझ्यात काय बदल झाला आणि तो कोणामुळे झाला आणि कशामुळे झाला? अनुग्रहापूर्वी मी नुसता देवाला नमस्कार करत होतो, पण आता मला अनुग्रहोत्तर आणि शास्त्राच्या अभ्यासानंतर लक्षात आलं की माझा नमस्कार हा त्या परमात्म्याला आहे. म्हणजे अनुग्रहापूर्वी आपण जी भक्ती करतो ती अनुग्रहानंतर अधिक काय होते? सजग होते, अधिक सुदृढ होते. आणि मग काय म्हणायचं? म्हणून जाणतेनी गुरु भजचे. सद्गुरूंच्या कृपेनंतरच काय होणार आहे? शास्त्र कृपा होणार आहे. शास्त्रातले अवघड अवघड सिद्धांत, अवघड अवघड प्रमेय आपल्याला काय होतात? समजायला लागतात, समजायला सुरुवात होते. काही काही लोक म्हणतात बघा, अमक्या अमक्यांचं प्रवचन ऐकायला बसलो होतो, काही समजलं, काही समजलं नाही. मग समजलं नाही म्हणजे काय? ते शब्द काय कळले नाहीत, ती भाषा कळत नव्हती असं आहे काय? शब्द परिचयाचे होते, भाषा परिचयाची होती, ऐकायलाही मला नीट येत होतं. परवा काय झालं, कुठल्या एका गावात प्रवचनामध्ये जात असताना चुकून माझ्याकडनं एक वाक्य सुटलं आणि ते मी सापडलो तिथे. सुरुपली तर असं की प्रवचन ऐकायला खेड्यापाड्यामध्ये बऱ्यापैकी काय होतं, ज्यांची साठी पास झाली, साठी होऊन गेलेली आहे असे श्रोते प्रवचन ऐकायला आलेले असतात. त्यामुळे त्याला काय आहे, 60 मिनिटांमधले 30 मिनिटच त्यांनी ऐकलेत असं गृहीत धरावं लागतं. 60 मिनिटाच्या प्रवचनामध्ये 30 मिनिटच त्यांनी ऐकलेले आहेत असं गृहीत धरावं लागतं. का तर बरेचसे शेतात कामं केलेले असल्यामुळे त्यांना आधी श्रमलेले असतात आणि घरात टीव्हीच्या गदारोळात बसण्यापेक्षा इथे शांत येऊन बसावं या न्यायानं ते प्रवचन हॉलमध्ये, त्या प्रवचनाच्या देवळामध्ये आलेले असतात. त्यातल्या त्यात एक टेकायला असणारा खांब शोधून ते बसलेले असतात. आणि एकदा का टेकायला खांब थोडंसं लांब आणि ऐकायला एक कानाने कमी येत असतंय, अशी सगळी त्रिमिती जुळली की मग ते काय होतंय, ते प्रवचन 30 काय 20 आणि 10% सुद्धा भागतंय. असं काहीतरी मी तिथं बोललो. असं ठीक आहे. किती कृपांचा विचार झाला, किती कृपांचा विचार झाला. पहिली, दुसरी, तिसरी, 100 पैकी 100 गुण तुम्हाला. 100 पैकी 100 गुण तुम्हाला म्हणजे का? तुम्ही लक्षपूर्वक ऐकायला लागलाय म्हणून. हलकं फुलकं असलं की ते लक्षातच राहतं बरोबर. आणि शेवटची कृपा आहे ती म्हणजे आत्मकृपा. शेवटची कृपा म्हणजे कोणती? आत्मकृपा. ती आत्मकृपा केव्हा होणार? त्या पहिल्या 3 झाल्या तर हे कशाचं फलित आहे? ह्या 4 कृपा हे कशाचं फलित आहे? आत्मकृपा होणे म्हणजे काय? आत्मकृपा होण्याचे परिणाम काय? सुखी संतोषा न यावे, मनी विषादा न बनावे, लाभालाभ न आणावे, मना माझी. हा कशाचा परिणाम आहे? पास झाल्याचा परिणाम कुठून येतो? 35 गुण मिळाले तर पास, 34 मिळाले असेल तर कंडोलन्स नावाचं एक युनिव्हर्सिटीचं कलम आहे. जो विद्यार्थी 34 गुण मिळालेले आहेत आणि इतर सर्व विषयात पास झालेला आहे, पण आमच्या ह्या इंग्रजी विषयात तो तिथंच कुचमत 34 वर येऊन थांबलेला आहे आणि बाकीच्या विषयात तो पास झालेला असल्यामुळे त्याला एक कंडोलन्सचा 1 गुण द्या. म्हणजे अधिक चिन्ह तांबड्या शाईनं काढा, त्याच्यापुढं अधिक चिन्हाच्या पुढे तांबड्यात शाईनं 1 लिहा आणि त्याला कंडोलन्स देऊन काय करा? पास करा. तसं आत्मकृपा झालेल्या, काल विचार बहुतेक कोंडेकर सरनी तो मांडलेला आहे. आत्मकृपा झालेल्यांचं काय आहे? सुखी संतोषा
न यावे, दुःखी विषादा न व्हावे, लाभालाभ न आणावे मना माझी. बरोबर. मग आता तुम्ही किती वेळ इथं बसलाय? सकाळपासून बसलाय ना. आता त्या सकाळपासूनचा लाभालाभ न आणावे मना माझी. तुम्ही लाभालाभ न आणावे मना माझी म्हणजेच काय? कीच काय आहे की आपली वृत्ती काय व्हावी. मगाशी सांगितलं अर्जुना समत्व चित्ताचे. मग आम्हाला चित्ताचं समत्व प्राप्त झालं असेल तर आत्मकृपा झाली आहे. मी कोणीही काही मला एकदम वेगळं वाकडं बोललं तरी लगेच मी त्याच्यावर उसळून जात नसेल. आपलं एक असतं रे उसळून जाणे दुसऱ्यावर. मी दुसऱ्यावर उसळून जात नसेल तर मग काय म्हणायचं? जे जे भेटे भूत त्याचं शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलं आहे. आत्मकृपेपर्यंतकडे आपली वाटचाल सुरू आहे. म्हणजे व्यावहारिक पातळीवरच या गोष्टी बोलाव्या लागणार. आत्मकृपेचा अनुभव जो आहे तो ज्याचा त्याचा वेगळा, ज्याची त्याची मोजपट्टी वेगळी आहे. कारण ती दुसऱ्याने तुमच्यावर आत्मकृपा झाली की नाही असं काय दुसऱ्यांचं मोजून बसायचं नाही. फक्त एवढंच म्हणायचं किंवा ज्या प्रतिक्रिया कशा आहेत त्या प्रतिक्रियेवरती ते ठरत राहतं. आणि म्हणून आपण मगापासून चिंतन कशाचं करत आहोत? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण तू माझा. यामध्ये आपण काय करायचं आहे? दृकदृश्य विवेक चा सार आपल्यासमोर घ्यायचा आणि मग प्रात्यक्षिक स्वरूपात जेव्हा आपण आपल्या प्रपंचामध्ये वावरत असतो तेव्हा 3 सत्तांच्या आधारे अवतीभोवतीच्या घटकांना पाहायचं आहे. त्यातली पहिली सत्ता व्यावहारिक, दुसरी प्रातिभासिक, तिसरी पारमार्थिक. आणि मग अशा रीतीनं त्या सत्तांच्या विचारांनी जेव्हा आम्ही अवतीभोवती पाहायला जायला सुरू करू तेव्हा मग आपल्याला या 4 कृपा सुद्धा प्राप्त होतील. अशा पद्धतीनं अगदीच सोपं असणारं पण अगदीच न जमणारं अशी हे साधन आहे. अगदीच न जमणारं म्हणजे काय? अगदीच न जमणारं म्हणजे काय? पूर्वी काय होतं की आमच्या पहिला शिवगडचा जो अभ्यास वर्ग झाला तो दृकदृश्य विवेकचाच झाला. त्यातला एक प्रसंग सांगूया आणि थांबूया कारण वेळ संपली. तो प्रसंग असा की या 3च खोल्या आमच्याकडे होत्या. या खोलीमध्ये तो दृकदृश्य विवेकचा अभ्यास वर्ग चालू होता म्हणून आम्ही त्या खोलीला पण नाव देऊन टाकलं दृकश्राव कक्ष. अभ्यास वर्ग चालू असताना त्याला दृकदृश्य अभ्यास वर्गाची समाप्ती झाली, सगळं झालं. आता सगळं समजलं असं झालं. आणि बाहेर आल्यानंतर एक माणूस खूपच चडपडायला लागला. का चडपडायला लागला? तर त्याचं चप्पल कुत्र्याने पळवलेलं होतं. इथं बाहेर काय फारशी एवढी त्यावेळेला व्यवस्था नव्हती. त्याचं चप्पल कुत्र्यांनी पळवलेलं होतं त्यामुळे तो लागला चडपडायला. मग आतापर्यंतच्या अभ्यासाचं झालं काय? अभ्यासाची फलनिष्पत्ती काय? तसं जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हे प्रात्यक्षिकात आणणं हीच दृकदृश्य विवेक या ग्रंथाची फलनिष्पत्ती आहे. आणि परमपूज्य डॉक्टर काकांचं आपल्याला असं सांगणं आहे जे काही आपल्याला अध्यात्म म्हणून अभ्यास करायचा आणि सांगायचं आहे ते सगळं कसं असलं पाहिजे? ॲप्लिकेशनल म्हणजेच काय? वापरता येईल तेच. कारण काकांची आपल्याला ठाम सांगणं आहे आपल्याला काय संन्यासी व्हायचं नाही, आपल्याला काही योगी व्हायचं नाही. आसोनी संसारी वेदशास्त्र उभारी. त्यामुळं प्रपंचात राहूनच आपल्याला काय करायचं आहे? दृकदृश्य विवेकाचं सार प्राप्त करायचं आहे. आणि प्रपंचात राहूनच आपल्याला काय करायचं आहे? तेणे मुक्तिचारी साधिएल्या. हे साध्य करायचं असेल तर आपल्याला जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत ही अगदी एक प्राथमिक स्वरूपाची वाटणारी पण खूपच गाढी असणारी अशी साधनं आहे. आणि ती तुम्हीही करा आणि मीही करतो असं आपण दोघांनी मिळून काय करूया? सराव. जरी डॉक्टर म्हणून डिग्री दिलेली असली तरी सुद्धा डॉक्टर आपल्या व्यवसायाला काय म्हणतात? मी प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस हा शब्द काय सुचवतो?
वन हू इज नॉट परफेक्ट, दॅट पर्सन डज द प्रॅक्टिस. म्हणजे इन एव्हरी फील्ड, म्हणजे इन वकिलीच्या व्यवसायामध्ये सुद्धा मी अमक्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो, म्हणजे इथपर्यंत माझं काम चालू आहे. तसं आपण ते साधना करण्याचा प्रयत्न करूया आणि किमान आपल्या अवतीभोवती असणारे जे लोक आहेत, कुटुंबामध्ये आपल्या अवतीभोवती असणारे जे लोक आहेत, ज्यांचा तुमचा आमचा सतत नेहमी संपर्क येतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत, त्यांच्यावर किमान आपण खेकसायचं नाही. एवढी जरी फलनिष्पत्ती साध्य झाली तरी सुद्धा जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत हे साध्य झालं म्हणायला काय हरकत नाही. अशी बळ आपल्याला ज्ञानेश्वर माऊली आणि आपली साधना देवो असं मत मांडून आजच्या सेवेला पूर्ण विराम देऊया. कारण टाईम टेबल प्रमाणे आता कशाची वेळ झालेली आहे, पोटोबाची वेळ झालेली आहे. तेव्हा सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी.